श्रीराम समर्थ. गुरुशोध व संतदर्शने. गोंदावले येथे गावचे मारुती मंदिर श्री महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. अनेक प्रवासी, बैरागी, गोसावी, वारकरी, यात्रेकरू त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत. हे लोक आले म्हणजे श्री महाराज मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत असत. त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारित. जे खरे, योग्य व अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट उत्तरे देऊन मनाचे समाधान करीत. एकदा एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरात उतरले. त्यांचा मुक्काम 3 दिवस तेथे होता. अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत ते गावामधून चक्कर मारित. दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा, जप, ध्यान इत्यादी उपासना चालली. संध्याकाळी ते रामायण सांगत आणि रात्री रोज कीर्तन करीत. श्री महाराजांनी त्यांना एकटे गाठले आणि विचारले, तुम्ही हा वेश कशासाठी घेतला? वृद्ध रामदासी म्हणाले, देवाचे दर्शन व्हावे म्हणून. श्री महाराजांनी पुन्हा विचारले, मग आपल्याला दर्शन झाले का? यावर रामदासी यांनी उत्तर दिले, नाही रे बाळ, सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही. कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. त्या सात्विक आणि साधनी वृद्धाचे हे तळमळीचे उद्गार ऐकून श्री महाराज निराळाच विचार करू लागले. सद्गुरू वाचून भगवंताचे दर्शन होत नाही, पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत? आपल्याला भगवंताचे दर्शन अवश्य पाहिजे आहे. मग आपण असे घरी बसून कसे चालेल? सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे. असा विचार प्रवाह सुरू झाल्यावर श्री महाराजांना घरी मुळीच चैन पडेना. त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा चुलत भाऊ दामोदर आणि वामन म्हासुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून श्री महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली. गणूबुवा कधीच चुकायचा नाही अशी त्या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ही कल्पना पसंत पडली. त्यांनी देखील बरोबर येण्याचे कबूल केले. वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती. ठरलेल्या दिवशी पहाटे 3-3:30च्या सुमारास श्री महाराज घरातून निघाले. नदीवर गेले. थोड्या वेळाने दामू आणि वामन हेही तेथे आले. ही 3 9-10 वर्षाची मुलं सद्गुरूंच्या शोधार्थ गोंदावल्याहून मार्गस्थ झाली. मजल दरमजल करीत हे 3घे जण कोल्हापूरला आले. वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागायची. गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यायची. थकवा गेला की पुढे चालू लागायचे. असा त्यांचा क्रम होता. कोल्हापुरात आल्यावर 3घे प्रथम अंबाबाईच्या दर्शनास गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले. श्री महाराजांच्या अंगावर वस्त्रे म्हणजे लंगोटी व सदरा आणि त्यांच्या कानात एक बिगबाळी होती. त्यांना पाहून लोकांना काय वाटते ते सांगता येत नाही, परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात इतके मात्र खरे. धर्मशाळेत बसले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी, तर कोणी मिठाई, फळे समोर ठेवी, तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी, फुलांचा हार गळ्यात घाली. 1-2 दिवस असे गेल्यावर दामू कंटाळला आणि मी घरी जातो असे म्हणून श्री महाराजांच्या परवानगीने गोंदावल्यास परत आला. श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीतामाईने दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. तिला वाटले गेला असेल जवळपास कुठे, जेवायला घरी येईल. पण 12 वाजून गेले तरी श्री महाराज येण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा मात्र सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. इतक्यात दामू आणि वामन हेही दाहीसे झाले असा पत्ता लागला. गावामध्ये सगळीकडे माणसे शोध घेण्यासाठी निघाली, पण रावजींनी यावेळी बरोबर ताडले. ही मुले गोंदावले सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत. आईने त्या दिवशी अन्न घेतले नाही. मधून मधून तिच्या डोळ्यांना पाणी येई. दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी 4 दिशांना 4 माणसे पाठवली. 8-10 दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजेना. पण 12व्या दिवशी दामू अचानक घरी आला. त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली व त्याला श्री महाराजांबद्दल विचारू लागली. श्री महाराज व वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे मुळीच हाल नाहीत असे दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 2-4 माणसे बरोबर घेऊन
रावजी कोल्हापूरला जायला निघाले. दामू निघून गेल्यावर 2 दिवसांनी कोल्हापूरहून पुढे जावे या हेतूने श्री महाराज अंबाबाईच्या देवळातून निघाले. तेथून बाहेर पडताना एक भिकारी त्यांच्या मागे लागला. माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही असे वारंवार सांगूनही तो ऐकेना. तेव्हा त्यांनी आपल्या कानातील भिगबाळी खसकन ओढली व ती त्याच्या हातामध्ये टाकून त्याला वाटेला लावला. कोल्हापूर येथे श्री सिद्धेश्वर नावाचे राजगुरू असत. त्यांच्या पूर्वजांनी राजघराण्यावर पारमार्थिक कृपा करून काही पुरुषांना आध्यात्मिक समाधान दिले होते. त्यांना चांगल्यापैकी जहागीर होती. त्यावेळचे जे वंशज होते ते 50 वर्षाचे सात्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार ठरवून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. रोज न चुकता अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा नियम असे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज आपल्या तुटलेल्या कानाचे रक्तपुशीत वामन बरोबर चालले होते. इतक्यात समोरून एक घोड्याची गाडी आली. तीत बसलेल्या पुरुषाने या 2 मुलांना पाहिल्याबरोबर आपली गाडी थांबविली आणि श्री महाराजांना जवळ हाक मारली. तुम्ही कोण, कुठले, इकडे कशासाठी आला, ही सगळी चौकशी केल्यावर वामनने त्यांना सर्व खरी हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना कौतुक वाटले आणि त्यांचे श्री महाराजांवर इतके प्रेम बसले की त्यांनी दोघांना आपल्या गाडीमध्ये बसवून देवीच्या दर्शनानंतर घरी नेले. श्री महाराजांना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले. झाले. श्री महाराजांना सर्व राजोपचार सुरू झाले. बिचारा वामन, त्याच्या नशिबाची पत्रावळ आणि घोंगडी येथे सुद्धा टळली नाही. तोही 2-3 दिवसात कंटाळला आणि श्री महाराजांना विचारून गोंदावल्यास जाण्यास निघाला. तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी त्याला भेटले. त्याने श्री महाराज कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेलो. 2-3 दिवसानंतर रावजी शोध करीत करीत राजगुरूंच्या घरी आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्री महाराजांना परत नेण्यास परवानगी मिळाली. ते निघाले तेव्हा ती नवरा बायको पुष्कळ अंतर बरोबर आली आणि मग मोठ्या कष्टाने घरी परत गेली. कोल्हापूरहून सर्व मंडळी परत आली. पुन्हा नित्याचे जीवन सुरू झाले. श्री महाराजांना गोंदावल्यामध्ये चैन पडेना. त्यांच्या वागण्यामध्ये असा फरक पडला की रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले. तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की तेवढ्यापुरते थट्टामस्करी होई, परंतु त्यानंतर लगेच श्री महाराज अंतर्मुख होऊन बसत. वृद्ध आणि अनुभवी लिंगोपंतांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल, असा व्यवहारी विचार पंतांनी रावजींच्या समोर मांडला. रावजींना आणि गीताबाईंना दोघांनाही पंतांचा विचार पसंत पडला. सर्वांनी मिळून श्री महाराजांचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्री महाराजांना 10वे वर्ष संपून नुकतेच 11वे वर्ष लागले होते. 9व्या वर्षापासूनच त्यांना मुली सांगून येत होत्या. नातवाचे लग्न करण्याचा पंतांचा मानस आहे असे कळताच आणखी मुली सांगून येऊ लागल्या. गोंदावल्याहून 8-10 कोसांवर खातवळ म्हणून एक गाव आहे. तेथे संभाजी मल्हार गोडसे या नावाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबांचे नाव भागीरथी. त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवस संभाजी पंतांचे लक्ष श्री महाराजांकडे होतेच. आपल्या 8-9 वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदावल्यास पंतांकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री महाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला. त्यांनी संभाजी पंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्री महाराजांचे लग्न झाले. या लग्नाचे वैशिष्ट्य असे, पंतांच्या हातचे शेवटचे आणि संभाजी पंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे
दोन्हीकडची मंडळी सज्जन श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदावल्यामध्ये 8 दिवस जणू काही मोठा उत्सव चालला होता. रोज 700-800 पान जेवून उठत असत. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती. याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली. श्री महाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरात घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती. पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. तेवढ्यात श्री महाराजांची आजी राधाबाई थोडासा ताप येऊन वारली आणि तिच्यानंतर 4 महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. पंत गेल्यावर जिल्ह्यातील लोक हळहळले. गेली 50-60 वर्षे पंत गोंदावल्याचे भूषण बनून राहिले होते. कित्येक लोकांना त्यांनी अन्नाला लावले होते. कित्येकांना पैसा अडक्याची मदत केली होती. मृत्यूसमयी त्यांचे वय सुमारे 85 वर्षाचे होते. लोकांना अजून ते तरुण असावेत असेच वाटे. श्री महाराजांच्या जीवनाच्या दृष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री महाराज नेहमी करीत तसा संसार पंतांचा होता हे निश्चित. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मदृष्ट्या अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्री महाराजांची पहिली 11 वर्षे गेली. लिंगोपंतांच्या वागण्याचा श्री महाराजांवर परिणाम झाला यात शंकाच नाही. पुष्कळ लोक जेवायला घालावे अशी हौस असणे, सहवासाला पुष्कळ मंडळी ठेवणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे, ते परत न आले तरी खंत न बाळगणे, प्रपंचामध्ये दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखवणे, भगवंताला कधी न विसरणे इत्यादी महत्त्वाचे गुण लिंगोपंतांपासून अनुवंशिकतेने श्री महाराजांच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोहोचले. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. आपल्या श्री महाराजांचे चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती. श्रींनी त्याची सुरुवात करून घेतली. कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास. कार्यसिद्धीस न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते. श्री रामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल. भेटूयात दर गुरुवारी. तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद. श्रीराम जय राम. जय जय राम.